कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हा आशू बोल, काय सगळं व्यवस्थित आहे ना? शिवा कशी आहे? हा सगळं ठीक आहे भाऊ। हा तुम्हाला शिवा तर माहितीच आहे, तिला सणवार खूप आवडतात, त्यामुळे ती एन्जॉय करते एकदम। पण भाऊ जरा एक गोष्ट होती, एक काम होतं। काय रे, परत काही पैसे वगैरे हवेत का? नाही भाऊ, पैसे काय, पैसे नको आहेत। मला जरा बोलायचं होतं। हा इकडे गणपती बसले, मूर्तीची स्थापना वगैरे व्यवस्थित झाली, पण आशू ऐक ना, एवढं कोड्यात बोलू नकोस, स्पष्टपणे सांग काय हवंय ते। कळलं मला की इकडे कर्त्या पुरुषाची किती गरज आहे। वा आशू, अगदी योग्य ते बोललास बघ तू। आणि यात मग सगळं हे असं अडखळण्यासारखं काय? भाऊ मनात एक विचार आला की समजा मी आणि शिवा इथनं निघालो, घरी आलो, तर इथे काकू आणि आजी एकटच राहतील ना? आणि घरात कोणीच नसेल करता पुरुष। तुम्हीच म्हणता ना की सणाच्या दिवशी घर असं सुनं असू नये। अगदी खरं बोललास बघ, कर्त्या पुरुषाच्या तोंडी अशी भाषा शोभते आशू। तर मी इथे राहू का विसर्जन होईपर्यंत? काहीही हरकत नाही, निवांतपणे राहा, त्यांना सुद्धा आधाराची गरज आहेच ना। आणि आशू, इकडची काही काळजी करू नकोस, इकडे मी लक्ष्मण काका आम्ही दोघेही आहोत, आम्ही सांभाळून घेऊ। परफेक्ट। मग भाऊ मला माझे कपडे पाठवाल का? आणि लॅपटॉप सुद्धा पाठवून द्या। हो, उद्याच पाठवून देतो आशू। आणि तू जी जबाबदारी पार पाडतोयस ना, ते ऐकून घरचे सगळे खुश होणार आहेत। चल ठेवतो मी। गुड नाईट। आज परत एकदा आशूला त्याच्या जबाबदारीची जाणीव आहे हे दिसून आलं। आजी सांग ना, कसं झालं नाटक? कसं वाटलं? एकदम भारी। तुला सांगते ग, तुला आणि आशूला स्टेजवर बघितल्यावर मला तर इतका आनंद झाला। अगं कसलं भारी काम करताय ग तुम्ही दोघं, लय भारी एकदम। आणि तुला सांगू, तू अगोदर आली होतीस का नाही, तेव्हा ना तुमच्या दोघांच्या नात्यात मला जरा कुरकुर दिसत होती बघ। पण आज बघितल्यानंतर मला कळलं का तुमच्या नात्यात कुठं बी कुरकुर नाही आहे, एकदम भारी। या बघ लेकरा, असंच राहायचं बरं का, आनंदात मस्त। काय आजी, तू टेन्शनच घेऊ नको, म्हणजे मागच्या वेळी तू जे काही सांगितलं ना, ते सगळं माझ्या लक्षात आहे। मी आशू आणि माझ्या नात्याला टाइम देईन। मला माहिती होतं माझं गुणी बाळ आहे, ते समज ध्यानात ठेवणार आणि वागणार। आजचे माझी गुणी लेकर आहे तुम्ही दोघं बी। हा, असंच राहायचं लेकरा, आनंदात संसार करायचा, मज्जेत राहायचं। खरंच बेस्ट झाले होते आपण पोहे। आता गरमागरम चहा घ्या। घेणार काकू। हे घे, आणि हे मला दे। अहो नाही जावई बापू, मी ठेवून येते। ए, मी ठेवते, एक तुम्हाला तू तर खालीच बस। अहो जावई बापू असं करू थांबा नका। थांबा, तुम्ही रोज हे करता, आज मी करणार। आणि तू खूप दिवसांनी घरी आलीस, मला ठेवू दे। अरे अहो ऐका ना, आई तुम्ही तरी कोणी सांगा काही अहो. बोलायचं नाही। अहो जावई बापू, अहो अशी कामं नका। शिवा, अगं फुलं घेऊन ये का? अगं ऐकलंस का, फुलां पूजा करते। आशो, अरे तू कशा पायी आणली? अरे अगं वंदे, अगं नीट आणायची की कपडे। अहो ते जरा जास्तच झालेत। अहो
काय झालं काकू? नाही काही नाही ते जरा आई मला सांगा ना, मला मदत करू का काही? ते थोडं पीठ हवं होतं. देतो ना मी. अहो नाही तुम्ही कशाला उगाच किती हवंय सांगा. हा घाला तेवढं बस. बस. आजी आजी द्या इकडे, मी करतो. द्या. बरं का? ताई आहात का? काय ग? मला थोडं दूध हवं होतं. हे देती थांब हा. आजी थांब, मी आणतो ग. 1-2 मिनिटं होल्ड करा. हा बोला. आजी हे घे ग पाणी. आणलंस वय? जावई बापू काय चाललंय तुमचं हे? काय? अहो घरातली सगळी कामं तुम्हीच करताय. मग काय झालं? अहो बरं दिसत नाही ना ते. आई तुम्ही तरी सांगा ना त्यांना. आशू लेकरा, अरे नात्यात काही काही गोष्टी जपायच्या असत्यात. म्हणजे मी जपतोच आहे. तुम्ही मला म्हणलात ना की मी तुम्हाला मुलासारखा आहे, मग मी तसंच वागतोय मुलासारखं. आता हाय का बघ. थांबा, बसा तुम्ही, मी आलेच. हे बघा काकू, आता ना तुम्ही मला काम करायला दिलं नाहीत तर मला वाईट वाटेल. नाही तुम्ही वाईट वाटून घेऊ नका हो. हा मग मला काम करायला द्या. अहो पण आता काय बोलायचं तुमच्या पुढे? काय बी बोलू नका आता. ये उभं राहा. काय? काय? उभं राहा, काय बी बोलू नका. आल्या गेल्याची, रस्त्यावरच्या माणसांची, दारातल्या माणसांची, नातेवाईकांची, जग्याच्या बायकोची, गल्लीतल्या पोराटोरांची, कुणाची बी दृष्ट नको लागायला माझ्या लेकरासने. तू एवढं सगळं कशाला करतेस? कशाला करते म्हणजे? गरज हाय. कारण अशी डोळे करून बसलेली माणसं आहेत, तो जग्यात रसलच म्हणून दृष्ट काढली. चला आता एवढं कौतुक झालंय तर पुढचं काम सांगा. काय असं बोलताय जावई बापू? काही पुढचं पिढचं काम नाही. आई दमली असशील ना? हो ग. किती काम करतेस ग तू, म्हणजे स्वतःला अक्षरशः कामात वाहून घेतलेस. पण तुझा मुलगा इसटून गेला तुझ्या हातातून. आता काय झालं? आशू शिवाकडे गेलाय. हो, पण आता मुक्काम विसर्जनापर्यंत वाढलाय. काही बोलायचं नाहीये तुला याच्यावर? माहितीये मला ग. मग एवढी शांत कशी काय बसू शकतेस तू? आई, तू शांत आहेस, पण तुझ्या चेहऱ्यावरून मला सगळं स्पष्ट जाणवतंय की तुला हे अजिबात पटलेलं नाहीये. आणि म्हणून जर तू काहीच नाही बोलायचं असं ठरवलं असशील ना तर तुला माहितीये याचे परिणाम काय होतील. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.